नमस्कार विद्यार्थी. तर आज आपण वर्ग चौथा विषय मराठीमधील कोणता पाठ बघत होतो? शिवजयंती, पाठ 15 शिवजयंती. तर मी तुम्हाला थोडी माहिती दिली होती, म्हणजे जी माहिती दिली होती शिवाजीबद्दल ती तुम्हाला माहिती आहे का काय? अच्छा बरं, मी विचारते तुम्हाला, शिवाजीचा जन्म केव्हा झाला? शिवाजीचा जन्म केव्हा झाला? 19 फेब्रुवारी 1630. कुठे झालाय? शिवनेरी किल्ल्यावर. ठीक आहे. आणि त्यांचे संस्कार कोणी केले होते? त्यांच्या आईने. बरं, आठवतंय तुम्हाला सगळं? मग आता पुढे वळू आपण. ठीक. सह्याद्रीच्या दरीखोऱ्यात राहणाऱ्या मूळभर काटक मावळ्यांच्या संगतीने लहान वयातच त्याने तोरणा किल्ला सर केला. सर केला मीन्स सर करणे. जिंकणे. सर म्हणजे जिंकणे. सह्याद्रीच्या दरीखोऱ्यात म्हणजे जे सह्याद्री पर्वत होते त्याच्या दरीखोऱ्यात राहणारा मूळभर काटक, म्हणजे कसं ते जे मुघल होते ते अतिशय दुष्ट होते, तर ते मूळभर काटक मावळ्याच्या संगतीने, जे काही आपले मावळे होते, आपले जे मावळे होते त्यांच्या संगतीने लहान आहे तर त्याने तोरणा किल्ला सर केला, म्हणजे जिंकला. आपल्या सह्याद्रीचे जे सह्याद्री पर्वत आहे त्याच्या दरीखोऱ्याजवळ राहणारे मूठभर म्हणजे भरपूर सैन्य मावळे त्यांच्यासोबत, कारण त्याचे मावळे जे होते ते अतिशय कट्टर होते. आपले जे मावळे असले तर कट्टर होते, कारण त्यांना तशी शिक्षा दिलेली होती की अगदी व्यवस्थित लढायला पाहिजे, म्हणजे कसं कधी यायचं तर जिंकून यायचं, करो की मरो अशी भावना आपल्या मनात आली पाहिजे, की आपण भीतीने परत नाही यायला पाहिजे अशी भावना त्यांच्या मनात निर्माण करून दिली. आणि त्यांच्या संगतीने लहान वयात शिवाजीने तोरणा हे किल्ला आपल्या काबीज केला, म्हणजे जिंकून आणला है. बच्चों यहाँ क्या बता रहे हैं कि सह्याद्री जो पर्वत है, सह्याद्री के पर्वत के जो दरी है, दरी खोऱ्यात म्हणजे तिथे वहाँ रहने वाले जो है यहाँ के हमारे लोग मीन्स मावड़ा लोग, उनके साथ यानी बहुत छोटे बचपन में ही उन्होंने तोरणा किल्ला हासिल किया है, यानी वो जीत के आए तोरणा किल्ले को. स्वराज्य स्थापनेचे हे पहिले पाऊल होते. काय सांगत आहे तिथे? स्वराज्य स्थापनेचे पहिले पाऊल होते. कोणाचे होते? बरोबर, कोणाचे होते? तर हे शिवाजीचे पहिले पाऊल होते. स्वराज्य स्थापनेसाठी पहिले पाऊल होते, कारण ते हळूहळू आईने ते खूप चांगले संस्कार केले होते. पुण्याला तो आईजवळच राहायचे. कोण राहायचे? शिवाजी महाराज पुण्याला जिजाऊजवळच राहायचे. त्यांनी खूप चांगले संस्कार केले होते जिजाऊ मातेने. आणि त्यानंतर त्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी पहिले पाऊल उचलले, म्हणजे काय केलं त्यांनी? तोरणा हा किल्ला सर करून आणला. राजाचे मावळे दरीखोऱ्यात येत मुघली फौजावर हल्ला करत, आणि जे राजाचे मावळे होते ते दरीखोऱ्यातूनच येत आणि मुघली फौजावर हल्ला करत. राजाचे मावळे म्हणजे कोणाचे? शिवाजी राजांचे जे मावळे होते, जे सैनिक होते ते दरीखोऱ्यातूनच येत आणि मुघली फौजावर हल्ला करत आणि पुन्हा डोंगरदऱ्यातूनच निसटून जात. आता अपन देखो बच्चों, मैं आपको बता रही जिस चीज़ से मैं तानाजी देखाऊंगा वहाँ बता रहे हैं कि हमेशा देखो कैसे गुफा वगैरह दरीखोरे ऐसे गली से वगैरह आ जाते थे वहाँ के जो तानाजी के जो सैनिक थे. वैसे ही वहाँ बता रहे कि राजाचे मावळे दरीखोऱ्यातूनच येत आणि मुघली फौजेवर हल्ला करत आणि पुन्हा दरीखोऱ्यातून, आणि वो जहाँ से आते थे गलियों से, छोटे गले से वहीं से वापस भी चले जाते थे. यही बताना है यहाँ पे. म्हणजेच काय सांगायचे की राजाचे मावळे दरीखोऱ्यातून येत होते आणि मुघलीवर म्हणजेच अंग्रेज लोक मुघलांवर जे हल्ला करून परत दरीखोऱ्यातूनच परत जायचे. त्यांना दिसत पण नव्हते. अशा युद्धनीतीला गनिमी कावा म्हणा. म्हणजे बघा, गनिमी कावा मीन्स लपून चोरून केलेली कामगिरी, म्हणजे लपून केलेला हल्ला. म्हणजे उन लोग क्या करते थे? छुपके से वार करते थे. किस पर? दुश्मनों पर छुपके से वार करते थे.
और चुपके से चले भी जाते थे, इसीलिए किसी को पता नहीं चलता था, इसीलिए उन्हें क्या कहा जाता था, गनिमी कावा. ऐसे नीति को गनिमी कावा कहा जाता था. बघा इथे सांगितलेलं आहे की राजाचे मावळे नेहमी दरीखोऱ्यातून म्हणे लपून चोरून यायचे आणि ते हल्ला करून मुघलावर जेव्हा हल्ला करत त्यांच्या मुघल फौजेवर हल्ला करत होते आणि ते लपून चोरूनच त्या दऱ्यातून निसटून जायचे. अशा युद्धनीतीला काय म्हणायचे तर गनिमी कावा म्हणायचे. ठिकठिकाणी डोंगरी किल्ले बांधून शिवाजी राजांनी आपले छोटे राज्य मजबूत केले होते. भरपूर ठिकाणी इथे त्यांनी काय केले होते, छोटे छोटे राज्य किल्ले बांधून घेतले आणि शिवाजी राजांनी काय केले होते तर आपले राज्य निर्माण केले होते. बघा इथे काय सांगत आहेत की ठिकठिकाणी डोंगरी किल्ले, छोटे छोटे डोंगरी किल्ले बांधून शिवाजी राजांनी अपने छोटे राज्य मजबूत किए होते. उन्होंने क्या किया था, अपना जो राज्य उससे मजबूत करने के लिए छोटे छोटे डोंगर यानी पत्थर और पहाड़ों से किले बनाए गए थे. उन्होंने बनाए थे मतलब उन्होंने जो अपने कामगार उनके साथ मिलके बनाए थे, उनके सैनिक है उनके साथ मिलके बनाए थे, छोटे छोटे किले बनाए थे और वहाँ क्या किए थे उन्होंने वहाँ अपना राज्य मजबूत किए थे ताकि उनके राज्य पर कोई आँच ना आ सके करके वो चारों तरफ से अपने राज्यों को मजबूत करने की कोशिश कर रहे थे. ये कौन कर रहे थे, शिवाजी राजे कर रहे थे. बघा इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे की राजाचे मावळे दरीखोऱ्यातून तर येतच होते, मुघली फौजेवर हल्ला करत होते आणि ते कसे यायचे तर लपून चोरूनच यायचे आणि जात्याही वेळी हल्ला करून झाला ते आपले सर जिंकले की कोणाच्याही नजरेत न येता लपून चोरून निघून जायचे. अशा नीतीला अशा युद्ध नीतीला काय म्हणायचे तर गनिमी कावा म्हणायचे. आणि काय पुढे त्यांनी काय केलं की ठिकठिकाणी किल्ले बांधून शिवाजी राजांनी आपले छोटे राज्य मजबूत करण्याचा प्रयत्न केला. कारण त्यांचे राज्य जरी छोटं असलं तरी त्यांनी ते डोंगरी किल्ले बांधून त्या आपल्या राज्याला छोट्या राज्याला मजबूत करण्याचा ते प्रयत्न करीत राहिले नेहमीच. 6 जून 1974 साली शिवाजी महाराज महाराष्ट्राचे राजे झाले. 6 जून 1674 साली 6 जून 1674 साली शिवाजी महाराज महाराष्ट्राचे राजे झाले. म्हणजे महाराष्ट्राचा तो जो शिवनेरी किल्ला होता सगळा त्या ठिकाणी ते त्यांचे राजे बनले आणि स्वराज्य आले. देखो क्या बता रहे हैं यहाँ पे वो कि 6 जून 1674 में शिवाजी राजे महाराष्ट्र के राजे बन चुके हैं और स्वराज्य भी आ गए हैं. स्वराज्य म्हणजे स्वतःच्या राज्यात ते पण परत आले. देखो खुद का राज्य, स्वराज्य मीन्स खुद का, स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. स्वतःचे राज्य. 6 जून 1674 साली शिवाजी महाराज महाराष्ट्राचे राजे झाले स्वराज्याला परत आले. तर ते यहाँ क्या बताया कि 6 जून को वो तो राजे तो बन गए, कहाँ के राजे बन गए, महाराष्ट्र के, और फिर खुद के राज्य में स्वराज्य आला म्हणजेच आणि खुद के राज्य में वो वापस आ गए. रायगढ़ ही महाराष्ट्राची राजधानी ठरली. आता महाराष्ट्र देखो अभी महाराष्ट्र की राजधानी क्या है, मुंबई है, लेकिन पहले महाराष्ट्र की राजधानी क्या थी, रायगढ़. रायगड ही मराठी राज्याची राजधानी. रायगड ही मराठी राज्याची राजधानी ठरली. 6 जून 1674 साली शिवाजी महाराज महाराष्ट्राचे राजे बनले आणि स्वराज्याला परत आले. रायगड ही मराठी राज्याची राजधानी ठरली. देखो इसे 6 जून 1674 में शिवाजी राजे महाराष्ट्र के राजे बन गए और वो स्वराज्य वापस आ गए और रायगढ़ मराठी राज्य की राजधानी बन चुकी थी. स्वराज्याचा ध्वज भगवात ठेवला व होण व शिवराई अशी 2 नाणी पडली. स्वराज्याचा ध्वज म्हणजे झेंडा,
स्वराज्याचा ध्वज भगवा ठेवला व कोण वन शिवराय असे 2 नाणी पडली. म्हणजे त्यांनी काय केले, 16 जूनला ते राजे बनले आणि त्याच्यानंतर स्वराज्याला परत आले. मग त्यांनी रायगड ही मराठी ही राजधानी ठरली. रायगड ही मराठ्यांची राजधानी ठरली, म्हणजेच मराठी राजधानी तिचे नाव ठेवण्यात आले. आणि स्वराज्याचा ध्वज कोणता होता, तर भगवा. आणि तिथे 2 प्रकारचे नाणे होते. कोणते दोन प्रकारचे नाणे, कोण व शिवराई. कोण व शिवराय अशी हे 2 प्रकारचे नाणे पाडण्यात आली. कुठे पाडण्यात आली, रायगढ़ में. देखो तो यहाँ क्या बता रहे कि 6 जून को 6 जून 1674 को शिवाजी महाराज राजे बन गए. कहाँ के राजे बन गए, महाराष्ट्र के राजे बन गए. और वो अपने स्वराज खुद के राज्य में वापस भी आ गए. फिर रायगढ़ मराठी की राजधानी बन चुकी थी और स्वराज्य का ध्वज म्हणजे खुद के राज्य का जो शिवाजी का स्वराज्य उनका ध्वज यानी झंडा कहाँ कौन सा था, भगवा था. और वहाँ के 2 पैसे नानी को पैसे मीन्स नानी मीन्स पैसे, वो जो थे वो कौन से थे, 2 खोन व शिवराय. खोन आणि शिवराय हे 2 नाणी बनले होते. आणि लोकमान्य टिळकांनी शिवाजी महाराजांचा आदर्श लोकांपुढे सतत राहावा म्हणून लोकमान्य टिळकांनी शिवाजी महाराजांचा आदर्श लोकांपुढे सतत राहावा म्हणून 1895 साली शिवजयंतीचा सार्वजनिक उत्सव सुरू केला. लोकमान्य तिलक ने क्या किया कि शिवाजी महाराज का आदर्श सबके सामने आना चाहिए करके 1800 उन्होंने क्या किए, लोकमान्य तिलक को आप जानते हैं ना, बाल गंगाधर तिलक, उनका पूरा नाम है बाल गंगाधर तिलक. लेकिन लोकमान्य ये उनको पदवी मिली गई है. त्यांनी काय केलं, लोकमान्य टिळकांनी शिवाजी महाराजांचा आदर्श लोकांपुढे सतत राहावा म्हणून 1895 साली शिवजयंतीचा सार्वजनिक उत्सव सुरू केला. तर त्यांनी काय केला, सार्वजनिक उत्सव म्हणजे शिवाजी महाराज किती शूर होते आणि त्यांचा आदर्श लोकांपुढे सतत राहावा. त्यांनी कशा कामगिऱ्या केल्या, कसे हल्ले केले लोकांवर आणि आपला स्वराज्य सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी खरंच ठेवले ते. असं सगळ्या लोकांपुढे सतत नेहमी त्यांचा आदर्श, त्यांची कामगिरी लक्षात राहावी म्हणून त्यांनी 1895 साली शिवजयंतीचा सार्वजनिक उत्सव सुरू केला. आणि मग त्यानंतरच सुरुवातीला उत्सव रायगडावर जाऊन साजरा केला. लोकमान्य टिळकांनी काय केलं, ते त्यांनी 1895 साली शिवजयंतीचा कार्यक्रम उभारला. का बरं उभारला, कारण त्याच्यामुळे शिवजयंतीमुळे शिवाजी हे लोकांच्या दृष्टीस पडले पाहिजे, त्यांचा आदर्श लोकांपुढे आले पाहिजे. ते काय करतात, त्यांनी कशी कामगिरी केली, लोकांपुढे चांगले कसे कामं केले, चांगली त्यांची कामगिरी, प्रत्येक गोष्ट लक्षात राहावी. सतत डोळ्यापुढे शिवाजी महाराजांचा चेहरा सतत डोळ्यापुढे यावा म्हणून त्यांनी 1895 साली शिवजयंतीचा सार्वजनिक कार्यक्रम सुरू केला. आणि सुरुवात कुठून केली, सुरुवातीला उत्सव रायगडाला जाऊनच साजरा करण्यात आला. कळलं तुमच्या. तो देखो यहाँ कैसे बता रहे 6 जून को उन्होंने क्या किए, शिवाजी महाराज 6 जून को क्या हुए, शिवाजी महाराज का क्या हुआ, देखो 6 जून 1674 में शिवाजी महाराज महाराष्ट्र के राजे बन चुके थे और फिर वो अपने राज्य वापस आ गए, स्वराज्याला वापस आले. रायगढ़ यह मराठी राज्य की राजधानी बनी और स्वराज्य का ध्वज भगवा ठहराया गया और वहाँ 2 नानी भी ठहराए गए, 2 पैसे किए गए. एक का नाम था होन और दूसरी शिवराई. लोकमान्य तिलक ने क्या किया, लोकमान्य तिलक ने शिवाजी महाराज का आदर्श सबके सामने हमेशा आना चाहिए. उन्होंने कौन सी कामगिरी, कौन सी लड़ाई की और किस तरह लड़े, शत्रु का नाश उन्होंने किस तरह किया, ये सब यहाँ लोगों के सामने आना चाहिए करके 1895 में उन्होंने शिवजयंती मनाई. बराबर, उन्होंने शिवजयंती मनाने का पर्व शुरू किया. और फिर सबसे पहले शिवजयंती कहाँ मनाई गई, तो रायगढ़ किले पर. कळलं आतापर्यंतच. अच्छा, एक सांगा, आपल्या शिवाजी महाराजांनी कोणत्या 2 नाणी पाडण्यात आल्या तिथे रायगडावर, होन आणि शिवराई. आणि मराठीची राजधानी काय होती, मराठी राज्याची कोणती राजधानी होती, रायगड. आणि स्वराज्याचा ध्वज कोणता होता, स्वराज्याचा ध्वज कोणता होता,
भगवान